शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर welcomes you all. Dear students, today we are going to learn science subject of standard 6th. In that we are going to learn chapter number 15. The name of the chapter is Fun with Magnets. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान 15वा धडा पाहणार आहोत. धड्याचे नाव आहे चुंबकाची गंमत. Magnetism. When a magnet attracts an object, that object is displaced due to the magnetic force. मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व. चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते. वर्क इज डन बाय मॅग्नेटिक फोर्स. दिस शोज दॅट मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. चुंबकीय बलामुळे कार्य होते यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्या लक्षात येते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेट म्हणजे चुंबकाची वैशिष्ट्ये पाहूया. See students, we have to take the magnet and we have to tie the thread to the center of this bar magnet. Then we have to hang this magnet on the stand like this. Now we have to note the direction of this bar magnet. A magnet always settle in the north-south direction. This is the north direction and this is the south direction. Always this magnet settles in the north-south direction. The end of the magnet that points to the north, this north is called as north pole and the south is called the south pole. The north pole is indicated by the N and south pole is indicated by the S. पहा मुलांनो, आपण एक पट्टी चुंबक घेतलेला आहे. त्या पट्टी चुंबकाला मधोमध बांधायचं आहे दोऱ्याने आणि ते आपल्याला स्टँडला अडकवायचं आहे. तर चुंबक जो आहे तो कोणत्या दिशेला स्थिर होतो ते आपण पाहायचं आहे. चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण या दिशेस स्थिर होतो. चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर होते त्याला आपण उत्तर ध्रुव असे म्हणतो आणि दक्षिण दिशेच्या टोकाला आपण दक्षिण ध्रुव असे म्हणतो. उत्तर ध्रुव हे N ने दर्शवतात आणि दक्षिण ध्रुव हे S ने दर्शवतात. चुंबकाची प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण या दिशेस स्थिर होतो हा चुंबकाचा गुणधर्म आहे. Now see students, we will see the next property of the magnet. For that we have to take the iron fillings on the paper. We have to spread the iron fillings on the paper like this. And after that, this I have taken the bar magnet. Then we will put this magnet on this iron fillings. Then what will happen we will see. We pick up this magnet. See, this iron fillings attract towards both the end of this magnet bar. So what this shows that magnetic force is concentrated at the two end of this magnet. आता आपण चुंबकाचा पुढचे वैशिष्ट्य पाहणार आहोत. एका कागदावरती लोखंडाचा कीस घ्यायचा आहे. पूर्ण कागदावरती लोखंडाचा कीस असा पसरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लोखंडी कीस पूर्णपणे पसरवून घेतलेला आहे. आता आपण त्यावर पट्टी चुंबक ठेवणार आहोत. मधोमध आपण पट्टी चुंबक ठेवणार आहोत. अशा प्रकारे पहा, पट्टी चुंबक आपण ठेवलेला आहे. आता आपण चुंबक हा उचलून पाहायचा आहे. चुंबकाचे निरीक्षण करायचे आहे. तर पहा, चुंबकाच्या दोन्ही टोकाला लोहकीस चिकटलेला आहे. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेला असते.
पहा आपल्याला दिसत आहे. Now we will see the next characteristics of the magnet. For that we have to cut the magnet into two pieces with the help of scissor or knife. We cut the bar magnet into two pieces. Now spread the iron fillings on the paper sheet like this. Here we are spreading the iron fillings. Now we have to put the pieces of the bar magnet on that iron fillings. Observe the iron fillings. Now pick up the iron fillings and observe what happens. The two end of the magnet attracts the iron fillings. If a magnet is divided into two parts, two independent magnets are formed. It means that the two poles of the magnet cannot be separated from each other. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चुंबकाचा पुढचा गुणधर्म पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण पट्टी चुंबक घेतलेले आहे. आता या पट्टी चुंबकाचे आपण दोन तुकडे करणार आहोत. पहा, त्या पट्टी चुंबकाचे आपण दोन तुकडे केलेले आहेत. आता आपण याचा गुणधर्म पाहण्यासाठी आपण लोखंडी कीस घेणार आहोत आणि तो कागदावरती असा पसरवायचा आहे. याच्यानंतर हे जे दोन तुकडे केलेले आहेत ते आपण असे ठेवायचे आहेत. आता आपण हे चुंबकाचे तुकडे उचलून पाहायचे आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे चुंबकाचे तुकडे काय करत आहेत तर लोखंडी कीस जो आहे तो आकर्षित करत आहे. याचाच अर्थ काय तर लोखंडी पट्टी चुंबकाचे कितीही आपण तुकडे केले तरी तो आकर्षित करण्याचा गुणधर्म सोडत नाही. म्हणजेच एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजेच चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. Now we will see the next characteristics of the magnet. For that we have taken the two bar magnets. Now see, here is the bar magnet. This is the north pole of the magnet and this is the south pole of the magnet. Now we will see what happens. There is a repulsion between the poles of the magnet, like poles of the magnet. Here see, and this is the opposite pole. Now there is the attraction between the opposite pole. Here we can see north pole and south pole attracts each other. So this is the characteristics. There is the repulsion between the like pole of the magnet while there is a attraction between the opposite poles. पहा मुलांनो, आता आपण चुंबकाचे पुढचे गुणधर्म पाहणार आहोत. त्यासाठी आपण दोन चुंबक घेतलेले आहेत. हे आहे उत्तर ध्रुव आणि हे चुंबकाचे आहे दक्षिण ध्रुव. पहा, सारखे ध्रुव असल्यास चुंबकामध्ये प्रतिकर्षण होते आणि विरुद्ध ध्रुवांमध्ये आकर्षण होते. पहा, इथे आपल्याला दिसत आहे हे आहे उत्तर ध्रुव आणि हे आहे दक्षिण ध्रुव. याच्यामध्ये आकर्षण होत आहे. परंतु सारखे ध्रुव घेतल्यानंतर या चुंबकामध्ये प्रतिकर्षण होत आहे. See, we will see the next property of this magnet. For that we are going to take the magnet and we will stick this iron bar to this magnet like this, you can see. Then after that we are going to take the iron fillings. We will put this apparatus into this iron fillings. What will happen? The iron fillings attracts the iron bar. That means magnetic material acquires magnetism when placed near the magnet. This magnetism is called the induced magnetism. आता आपण चुंबकाचे पुढचे गुणधर्म पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला एक चुंबक घ्यायचे आहे आणि एक लोखंडी पट्टी घ्यायची आहे.
लोखंडी पट्टी अशी आपण चुंबकाला चिटकवणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यासाठी लोखंडी कीज घ्यायचा आहे आणि आपण जे उपकरण तयार केलेले आहे हे आपण ह्या लोखंडी किसामध्ये बुडवणार आहोत. पहा आता काय आपल्या लक्षात येत आहे. हा जो लोखंडी किस आहे तो या पट्टीला आकर्षित होणार आहे. म्हणजेच काय तर चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. तर ह्या पट्टीला चुंबकत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे ह्या लोखंडी किस जो आहे तो त्या पट्टीला चिटकत आहे. नाव वी आर गोइंग टू मेक द इलेक्ट्रोमॅग्नेट. फॉर दिस वी हॅव टेकन an iron nail, copper wire, battery and a pin. Now what we have to do is wind the copper wire around the nail like this. Then we have to join the two ends to the battery like this. You can hold this with your hand also. Then we will take the pin near the head of the nail. What will happen? See, this nail attracts the pin like this. See here. पहा मुलांनो, आता आपण विद्युत चुंबक तयार करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे लोखंडी खिळा, तांब्याची तार, बॅटरी आणि टाचणी. आता आपण अगोदर तार घेणार आहोत आणि ती तार आपण खिळ्याला अशी गुंडाळणार आहोत. या तारीचे दोन्ही टोक आपण बॅटरीला जोडून घेणार आहोत. तारीचे दोन्ही टोक तुम्ही हाताच्या सहाय्याने धरू शकता. यानंतर आता आपण ही टाचणी खिळ्याला चिटकवून पाहणार आहोत. Happens, see, this nail attracts the pin like this. See here. Magnetism is produced in the nail due to the electric current. When it is put off, the magnetism vanishes. Such a magnet is called the electromagnet. This magnetism is temporary. Electromagnetism is used in many places in our day-to-day life. For example, in doorbell, in crane. In other hand, the magnets fixed in the pin holder or a door of the cupboard are permanent magnets. Permanent magnets are used from the mixture of the nickel, cobalt and iron. विद्युत प्रवाहामुळे खिळ्यांमध्ये चुंबकत्व निर्माण होते. तो बंद केला की चुंबकत्व नाहीसे होते. अशा चुंबकास विद्युत चुंबक असे म्हणतात. विद्युत चुंबकत्व हे तात्पुरते असते. दैनंदिन जीवनामध्ये विद्युत चुंबकाचा वापर अनेक ठिकाणी आपण करत असतो. या उलट पिन होल्डर किंवा कपाटाच्या दाराला लावलेले चुंबक हे कायमचे चुंबक असते. कायम चुंबके निकेल, कोबाल्ट व लोह यांच्या मिश्रणापासून बनवतात. दारावरची घंटा, क्रेन अशा उपकरणामध्ये विद्युत चुंबकाचाच वापर केला जातो. The properties of electromagnetism and repulsion between the magnets are used in the maglev train. Due to the repulsion between the train and the rail, the force of friction does not come into play.
The train slides over the rails with great speed. The magnets fixed on the two sides of the train help it to move forward. मॅग्लेव ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व व चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्माचा उपयोग केला जातो. चुंबकाच्या प्रतिकर्षणामुळे ट्रेन आणि रूळ यामधील घर्षण बल कार्य करत नाही. त्यामुळे ट्रेन सर्वाधिक वेगाने रुळावरून पुढे सरकत जाते. तिच्या दोन्ही बाजूस बसवलेले चुंबक तिला पुढे जाण्यास मदत करते. There is a strip of magnetic material in ATM card, credit card, etc. where necessary information about the user is stored. Magnetic material are also used to store data in the hard disk of the computer and audio or video tape, etc. ATM कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादींमध्ये एक चुंबकीय पदार्थाची पट्टिका असते. त्यामध्ये तुमची आवश्यक माहिती साठवलेली असते. कम्प्युटरची हार्ड डिस्क, ऑडिओ, व्हिडिओ सीडी यांमध्येही चुंबकीय पदार्थाचा वापर माहिती साठवण्यासाठी केला जातो. How the magnetism destroyed? Magnetism is destroyed when the magnet is heated, thrown, knocked about or broken into pieces. Therefore, it is important to store the magnet carefully. A piece of soft iron is placed in the box in which the magnet is kept. The mark of the soft or pure iron protect the magnet. Therefore, such a bar is called the magnet keeper. चुंबकत्व कसे नष्ट होते? चुंबक तापवणे, फेकून दिले, आपटले, तोडले की त्यातील चुंबकत्व नष्ट होते. त्यामुळे ते व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे असते. चुंबक पट्टीत ठेवलेल्या पेटीमध्ये मृदू लोखंडीची पट्टी ठेवलेली असते. आदळ, आपट, तापमान, गैरवापर यासारख्या कारणांमुळेही चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होण्याचा संभव असतो. मृदू लोखंडाची, शुद्ध लोखंडाची पट्टी चुंबकाचे रक्षण करते, म्हणून अशा पट्टीस चुंबक रक्षक असे म्हणतात. Here we have finished this chapter. Thank you.